आहे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज आमचा मनालीमधला 3rd डे आहे आणि आम्ही आज निघाले सोलंग व्हॅलीला आणि अटल टनल पाहायला. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही आता निघालेलो आहे अटल टनलला. हाय करा सगळ्यांनी. सगळे झोपलेत. तर आता आमचा मनालीतला 3rd डे स्टार्ट झालेला आहे आणि आता प्लॅन मध्ये आज आम्ही थोडासा चेंज केलाय. आम्ही फर्स्ट जाणार आहोत अटल टनल पाहायला आणि तिथून पुढे आम्ही कोक्सरला जाणार आहोत आणि कोक्सर वरून येताना आम्ही सोलंग व्हॅलीला उतरणार आहोत. वेलकम टू मनाली NH3. हे जे सगळे शॉप्स आहेत बाहेर दिसतात आहेत ते जे बर्फामध्ये घालायचे कपडे असतात जे रेंटने मिळतात त्याचे शॉप्स आहेत आणि ते मनालीतून थोडंसं बाहेर पडल्यावर त्याचे शॉप सगळे चालू होतात. तर आम्ही पण आता आमच्या ग्रुपमधल्या 2-3 घ्यायचे तर आम्ही पण आता पुढे जाऊन थोडंसं गाडी थांबवून कपडे घेणार आहे ते. रेंटचे कपडे आपल्याला इकडे पण खाली पण मिळतात आणि वरती गेल्यावर पण 1-2 असे शॉप आहेत वरती. तर पण आम्ही इथेच प्रिफर केले आणि आमचे आता बर्फातले कपडे घेऊन झालेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहे कोक्सरला जायला. तर कोक्सरला जायला आम्हाला हार्डली 1 तास वगैरे लागेल कारण कोक्सर थोडं लांब आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे सोलंग व्हॅलीला पण आम्ही आता सोलंग व्हॅलीला थांबणार नाही आहोत. आम्ही पुढे निघून जाणार आहोत आणि ही आहे सोलंग व्हॅली आपण बघू शकताय. आणि हे जे समोर दिसतंय हे सोलंग व्हॅलीचा जो रोपवे आहे तो आहे. तर सोलंग व्हॅलीला आम्ही रिटर्न येताना थांबणार आहोत. सोलंग व्हॅली पासून पुढे 10 ते 11 किलोमीटरवर अटल टनल आहे आणि अटल टनल मधूनच आम्ही पास करून पुढे जाणार आहोत कोक्सरला आणि त्याच्या पुढे आहे रोहतांग पास. हा लँडस्लायडिंगचा स्पॉट आहे. पुढे चला. हा जो रोड आहे आणि ह्या रोडला बऱ्याच ठिकठिकाणी आम्हाला लँडस्लायडिंग झालेली दिसली. बऱ्याच ठिकाणी दगड वरून खाली आलेली वगैरे आहेत. तरी पण रस्त्यांची कामं चालूच आहेत. आपण बघू शकताय किती छान ब्रिज बांधलेले आहेत, रस्ते बांधलेले आहेत, बोगदे पण खूप छान टनल बनवलेले आहेत. तर रस्ता बऱ्यापैकी छान सुधरवला आहे पण काही काही ठिकाणी आहेत लँडस्लायडिंगचे ज्या एरिया आहेत तिथे लँडस्लायडिंग आहे थोडी थोडी चालू. पण रस्त्यांची काम खूप छान केलेले आहे त्यामुळे ट्रॅव्हलिंगला काही एवढा त्रास होत नाही. आता आम्ही थोड्याच वेळात अटल टनलला पोहोचू कारण इथून अटल टनल 2 किलोमीटरवर आहे आणि आम्हाला तिथे जायला हार्डली 5-6 मिनिटं लागतील कारण रस्ता खूप छान आहे. त्यामुळे आता आम्ही थोड्याच वेळात अटल टनलला पोहोचू. आता आम्ही अटल टनलला पोहोचलोय. हे अटल टनलची एंट्री आहे इकडून. आता इथून आम्ही अटल टनल मध्ये एंटर करणार आहे. वरती बर्फ आहे. अटल टनलला पोहोचल्यावर तुम्ही टनल मध्ये एंटर करायच्या अगोदर बाहेर एंट्रीला आपण गाडी थांबवू शकतो. ते अलाउड आहे आणि तिथे फोटो पण काढू शकतो, शूटिंग करू शकतो. आम्ही पण 10 ते 15 मिनिटात इथे टाइमपास करणार आहोत आणि आम्ही सगळ्यांनी खूप सारे फोटोज काढले, शूटिंग रील्स बनवल्या आणि खूप छान असं सीनरी आणि क्लायमेट आहे अटल टनलच्या एंटरचं. 10 ते 15 मिनिटं टाइमपास केल्यावर आम्ही आता निघालेलो आहे. आता आम्ही टनल मध्ये एंटर करणार आहे आणि आम्ही टनल क्रॉस करून पुढे जाणार आहोत कोक्सरला. अटल टनल हा जो टनल आहे हा 9.2 किलोमीटरचा आहे आणि ह्या टनलला आपले फॉर्मर प्राईम मिनिस्टर मिस्टर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि आपले सध्याचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांनी ह्या टनलचं
3 ऑक्टोबर 2020ला उद्घाटन केलं होतं आणि लोकांसाठी हा मार्ग खुला केला होता. ह्या टनेलच्या पूर्ण प्रोजेक्टला इंडियन गव्हर्नमेंटने 3,200 करोड रुपये खर्च केलेले आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी हा पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. ह्या टनेलमध्ये प्रत्येक 250 मीटरला CCTV कॅमेरा आहे, तर प्रत्येक 500 मीटरला आपत्कालीन दरवाजा पण आहे आणि प्रत्येक 150 मीटरला टेलिफोनची सोय आहे आणि प्रत्येक 60 मीटरवर आग विझवण्याचे नळ बसवण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक 1 किलोमीटरला हवेचे प्रदूषण मोजण्याची आणि नियंत्रण करण्याची मशीन सुद्धा बसवलेली आहे. तर अशा प्रकारे हा आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेला जो टनल आहे तो खूप सेफ्टीचा विचार करून बनवलेला आहे. त्यामुळे यातून ट्रॅव्हल करणं एकदम सोपं पण झालेलं आहे आणि सेफ पण आहे. अशा प्रकारे टनलमधून बाहेर पडल्यावर आपल्याला समोर सगळे बर्फाचे डोंगरच डोंगर दिसतात आणि पुढे आल्यावर 2 रोड आहेत. एक जातो तो लेह आणि श्रीनगरला आणि दुसरा जातो रोहतांग पासला. तर आम्ही आता जाणार आहोत राईड घेऊन रोहतांग पासला. आता आम्ही राईड घेऊन रोहतांग पासच्या रोडने आलेलो आहे आणि आपण बघू शकता या रोडला बऱ्याच ठिकाणी लँडस्लायडिंग झालेलं आहे आणि रस्ता पण छोटा आहे. पण जे निसर्गाचे जे सौंदर्य आहे ते पाहण्यासारखं आहे, अप्रतिम आहे एकदम. आणि आपण बघू शकता हे बघा बर्फ रोडवर पण आहे आणि अशा या रोडवर ट्रॅव्हल करणं म्हणजे डेंजरसच आहे. तरी पण लोक हे सौंदर्य जे आहे हिमाचलचं ते पाहण्यासाठी येतातच. आता आम्ही थोड्याच वेळात कोकसरला पोहोचू कारण आम्ही बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत आणि आपण बघू शकताय चारी बाजूने सगळीकडे बर्फाचे डोंगरच डोंगर आहेत आणि आता थोडंसं ट्रॅफिक पण लागायला लागलंय. तर आम्ही पण आता पार्किंगला जागा बघून गाडी थांबवतोय. आम्ही आता कोकसरच्या जवळ पोहोचलेलो पण आम्ही 1 किलोमीटर अगोदरच गाडी थांबवून घेतली कारण पुढे खूपच ट्रॅफिक होतं आणि गाडी पार्किंगला पण जागा नव्हती आणि खूपच रश होती पुढे. म्हणून आम्ही आता इथे असं बर्फाचं जे प्लेस आहे ते बघून आम्ही आता इथे गाडी थांबवलेली आहे. कारण आमच्याबरोबर खूप सारी लहान मुलं पण आहेत त्यामुळे आम्ही जास्त बर्फामध्ये नाही गेलो. तर आम्ही आता इथेच बर्फामध्ये इकडच्याच एन्जॉय करतो आता सगळेजण. भरारी ग्रुप यार कोणी खाली जाशील रे दादा, खाली जाशील. तिथं वरती जातो ना, स्लिप होतं स्लिप. स्नोफॉल स्नोफॉल झाले आपण बघू शकताय चारही बाजूचे डोंगर सगळे बर्फाने भरलेले आहेत मे महिन्याच्या उन्हात सुद्धा. आणि आता पण आज पण इकडे आज थोडंसं ऊन आहेच आणि आम्ही पण आता ह्या बर्फामध्ये 1 ते 1.5 तास 2 तास खेळलोय आणि आता आम्हाला पण सगळ्या मुलांना भुका लागल्या आहेत. पण इकडे हॉटेल रेस्टॉरंट असं काही नाही आहे, तर इकडे छोटे छोटे अशी दुकानं असतात टपऱ्या टाईप आणि त्याच्यावरच आपल्याला खायला मिळतं. त्याच्यामध्येच मॅगी, ऑमलेट, फ्राईड राईस वगैरे अशा प्रकारचं. तर आम्ही पण आता तेच आता असं खायला घेतलंय लाईट असं. ब्रेड ऑमलेट बर्फ में डाल के देंगे. फंटा 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 हमारा सब इधर मैगी वैगी बन रहे.
ए मनालीच्या बर्फात येऊन तुम्ही काय खाताय दाखवा. आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघालेलो आहे आणि आम्ही आता रिटर्न जाणार आहोत सोलंग व्हॅलीला. आणि सोलंग व्हॅलीला सुद्धा राईड्स वगैरे आहेत, कोक्सरला पण आहेत. पण आमच्या मुलांना वगैरे राईड्स करायच्या नव्हत्या बर्फातल्या, त्यामुळे आम्ही इथेच गाडी थांबवून बर्फ खेळलो. पण आता आम्ही रिटर्न चाललोय सोलंगला. तर आम्ही आता सोलंग व्हॅलीला जाऊन काय एन्जॉय करतो, काय ॲडव्हेंचर करतो, कुठली राईड करतो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मंडळी.